सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। माझं नाव सोमनाथ भोसले। मी सातारावर बारामती पुरंदर भोर तालुक्यातले तडीपार होतो। मी शिरवळ पोलीस स्टेशनला माझे पप्पा आजारी होते म्हणून त्यासाठी भेट द्यायला आलतेलो, पण तिथं मला आहे ना तिथल्या पोलिसांनी आतमध्ये घेतलं आणि डायरेक्ट हाणमार केली चालू। कोण कोण पोलीस हे मोजर दादा आणि चव्हाण आणि असे असे हाणमार केले त्यांनी। आणि धुमाळ म्हणून 2 दिवसामाग मला काहीच उठता बिटता येत नव्हतं म्हणून मी घरी झोपलेलो होतो। त्याच्यानंतर तुम्ही काय केलं एवढं मारल्यानंतर? काय नाही, मी बहिणीला घेऊन पोलीस स्टेशनला गेलतेलो, पण ती बहिणीला बोलले कोणचे पण गुन्हे टाकेल त्याच्यावर, त्यामुळे बहीण घाबरली आणि तिथने मला घरी घेऊन आली। 2 दिवसापूर्वी धुमाळ सर, परत मोजर दादा आणि चव्हाण, सूरज चव्हाण। पोलीस स्टेशन मध्ये कशा संदर्भात गेला होता? माझे फादर आजारी होते म्हणून मी ना पुणे डायरेक्ट आलो आणि इथे गेलतेलो पोलीस स्टेशनला सांगाय की आजारी पप्पा आहे, त्यांना भेटायचं आहे, हे करायचंय, त्यामुळे हे केलं। त्यांनी डायरेक्ट आत ओढलं आणि डायरेक्ट हाणमार चालू केली आणि त्यांना बोललो माझं काय असेल गुन्हा तो गुन्हा दाखल करा तडीपाराचा। त्यांनी काय ऐकलं नाही, मारलं आणि डायरेक्ट मागच्या दरवाजाने जा बोलले, सोडून दिले पट्ट्यांनी आणि काठीने, फायबरच्या काठीने। तुझ्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला दाखल केले का? नाही काही दाखल केलं, डायरेक्ट मला तिथने बोलले मागच्या दरवाजाने हाकलून दिलं। आता तुमची काय मागणी? माझी मागणी त्यांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझा वर्षभर कोणता गुन्हा नव्हता तरी मला त्यांनी तडीपार केले आणि मी त्यासाठी फादरला भेटायला आलतेलो, आजारी होते म्हणून मी शिरवळ पोलीस स्टेशनला हे करायला गेलतेलो सांगाय मोठ्या साहेबांना, पण तिथे त्यांनी मला बघितलं आणि डायरेक्ट मागच्या साईडला नेले आणि हाणमार चालू केली। त्यांना बोलत होतो मी माझा गुन्हा दाखल करा, काही पण करा, पण मारताय कशाला एवढं? तर त्यांनी काय केले नाही, डायरेक्ट मारहाण चालू केली, काहीच ऐकलं नाही, अशा पद्धतीने मारले बघा 2 दिवसामाग। हो, कोण कोण होते म्हणलं? सूरज चव्हाण, मोजर सर आणि धुमाळ साहेब। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।